फ्रेंड्स, सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही बालाजी मंदिराजवळ आलेलो आहोत। तुम्ही असंच चॅनेलला जर सपोर्ट करत राहिला तर आम्हालाही अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवायला तेवढीच एक्साइटमेंट निर्माण होते। त्यामुळे तुम्ही आम्हाला असंच सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत राहा। ते बालाजीप्रमाणेच हा मंदिर प्रति बालाजी पुणे येथे असलेलं पूजेसाठी प्रसिद्ध आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तशा प्रकारचं मंदिर आहे आणि आत मोबाईल फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता किती चांगल्या प्रकारचं मंदिर आहे मागच्या साईडला। हा मंदिर बालाजी नावाने प्रसिद्ध आहे। आपलंच महाराष्ट्रातील मंदिर आहे। तुम्ही पाहू शकता किती प्रकारे अशी बघण्यासाठी गर्दी जमलेली आहे। आता तर सध्या सकाळ आहे त्यामुळे कमी लोकसंख्या आहे इथे, पण तुम्ही पाहू शकता काही कालांतराने इथे खूप अशी गर्दी जमलेली दिसेल तुम्हाला। आणि मंदिराच्या मागच्या साईडने तुम्हाला इथे एक छोटंसं मंदिर आहे देवाचं, ते तुम्हाला पाहायला मिळेल। इथे तुम्हाला इडली, सांबार, कांदा पोहे, वडापाव, स्पेशल चहा, कोल्ड ड्रिंक्स या प्रकारचे खाद्यपदार्थ इथे मिळतील तुम्हाला। मध्ये कंठ सेवा आणि शुद्धीकरण हे देखील दररोज होत असतात। मात्र शुक्रवारी जलसेवा आणि अभिषेक केला जातो आणि इतर भक्तांसाठी जल मंदिरामध्ये दीपावली, रामनवमी आणि इतर प्रकारे असे दिवाळीसारखे सण देखील साजरे केले जातात। फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता इथे पुस्तकं देखील आहेत खूप चांगल्या प्रकारची, तुम्ही नक्कीच विजिट द्या इथे। त्या पुस्तकवाल्यांनी तर मला पकडलाच होता, मी फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी इथे गेलेलो होतो। तर त्यांनी खूप मला समजून सांगितलं का पुस्तकांचा उपयोग कसा करायचा आणि भगवद्गीतेमध्ये कोणकोणते प्रकार आहेत असं त्यांनी काही समजून सांगितलं। पाहू शकता त्याच्या प्रकारची स्वच्छता अभियान इथे राबवला जातो। इथे तुम्ही पाहू शकता मुलांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर काही फळं देखील आहेत इथे। आंबे आहेत, काकडे आहेत, शेंगा देखील आहेत, बोरं आहेत। तुम्ही मागे पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय आहे। हा विद्यालय पूर्णपणे सायन्समधून आहे। तुम्ही पाहू शकता किती मोठी बिल्डिंग आहे इथे। पूर्ण हा ग्राउंड आहे तो पूर्णपैकी सायन्समधून शिकवला जातो। या कॉलेजचे संस्थापक धर्मवीर भाऊराव पाटील हे आहेत। तालुका पुणे। तुम्ही पाहू शकता आपण चिंतामणी मंदिरच्या इथे आलेलो आहोत जेजुरीवरून। तुम्हाला पुढे दाखवतो मी। इथे एक मूर्ती आहे आणि इथलं कलरदर्शन तुम्ही पाहू शकता। तसेच या बाजूला दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे।
फायनली आम्ही वर पोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता समोर मंदिर दिसत आहे. पिंडी आहे. देवाप्रती जर माणसाच्या मनामध्ये भावना आणि श्रद्धा असेल तर माणूस कुठेही जाऊ शकतो दर्शनासाठी. तुम्ही पाहू शकता इथे सर्वजण गुलाल उधळत आहेत आणि भंडारा उधळत आहेत खंडोबाच्या नावाने आणि घोषणा होत आहे. ते माणसं पाहू शकता प्रतिमा आहे इथे. येथे श्री विष्णू पांडव आहे. ते पैसे जिंकवले जातात. काय इतिहास आहे तर तो आपल्याला माहीत नाही, पण परंपरेने आलेला इतिहास आजकालचे लोक पुन्हा पुन्हा ते तसंच पारंपरिकरित्या पाळत आहे. इथे श्री जलंडेश्वरीचा मूर्ती आहे. आणि तसंच माझ्या उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता इथे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता लाईनीमध्ये किती गर्दी आहे. त्यामुळे आम्ही काय लाईनीमध्ये थांबू शकत नव्हतो. आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ते ज्योतिस्तंभ आहेत. तुम्हाला दिसत असेल तर खूप धुकं असल्यामुळं थोडं धुडकं दिसत आहे. तरी तुम्हाला दिसण्यास मला तर दिसतंय, तुम्हालाही दिसायला पाहिजे. पाहू शकता इथे एक आहे आणि इकडं मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग आहे. इथे गुलाल उधळत आहेत काही माणसं. तुम्ही पाहू शकता खूप प्रचंड गर्दी आहे इथे. आतमध्ये जाण्यासाठी खूप अडचण होत आहे, त्यामुळे समजत नाही काय करावं. गाईत आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला. आता लाईनीमध्ये राहायला समोरून खूप गर्दी आहे आणि पाहिलीच असेल. बघू आता लाईनीमध्ये राहायला जागा भेटते का आपल्याला. इथे मानसा देवीचं मंदिर आहे आणि श्री विष्णू पादुका सुद्धा आहे. मंदिर आहे. तर फ्रेंड्स आपण आळंदीमध्ये पोचलेलो आता मंदिरामध्ये आहे. आत्ताच दर्शन घेऊन बाहेर निघालेलो आहोत. तुम्ही पाहू शकता मंदिर आतमध्ये कॅमेरा यूज करण्यास मनाई आहे. तर पुढे तुम्हाला बाहेरचा भाग दाखवण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण दगडाचं आणि लाकडाचं बांधकाम केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मंदिर दिसत आहे तुम्हाला. आतमध्ये दर्शन चालू आहे सगळ्यांचं आणि इकडे प्रसादासाठी रांग लागलेली आहे. इथे पाहू शकता वरच्या साईडला वरून फिरून लाईन येत आहे. आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. तर तुम्ही त्याची बाजारपेठ पाहू शकता कशा प्रकारे आहे. तर गाईज फायनली शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही पुन्हा नदीकडे चाललेलो आहोत. तर गाईज आताच चहा पिऊन निघालेलो आहे पुढे बाजारामध्ये. इकडे थोडं वस्तू घ्यायचे राहिलेले आहेत.
तर आमच्यापासून वाटतं गाडीवाला खूप लांबच राहिलेला आहे, त्यालाच शोधत चाललेलो आहोत. प्रभू रंगनाथ महाराजांचा मंदिर दिसतोय असं मला तरी वाटतंय. बघूया नक्की कोणता मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता आहात तर रंगनाथ महाराजांचा परभणीकर गुरुजी स्मारक आहे इथे आतमध्ये. तुम्ही येऊन नक्कीच भेट देऊ शकता. चांगलं आहे आतमध्ये पाहण्यासाठी.